नमस्कार विद्यार्थ्यांनो. माझे नाव आहे पंकज मते आणि आपण सुरू करणार आहोत इयत्ता 8वीतल्या गणित विषयातला धडा क्रमांक 7वा, ज्याचे नाव आहे चलन. तर चला आपण सुरू करूया या धडाला. पहिले आपण पाहूया उजळणी, कारण यातून आपल्याला समजेल आपल्याला शिकायचे काय आहे. 1 डझन वह्यांची किंमत 240 रुपये असेल तर 3 वह्यांची किंमत किती? 1 डझन वह्यांची किंमत म्हणजे एका डझन मध्ये किती वह्या येतात? 12. तर 12 वह्यांची किंमत 240 झाली, तर आपल्याला 3 वह्यांची किंमत काढायची आहे. तर 240/12 केले तर आपलं उत्तर आले 20 आणि 20 गुणिले 3 गेले तर उत्तर आले 60. तसेच 9 वह्यांची किंमत हे काढू शकतो. 24 वह्यांची किंमत किती तेही काढू शकतो आणि 50 वह्यांची किंमत किती तेही काढू शकतो. तर आपण इथे लिहिले 12 वह्यांची किंमत समजा 240 असेल तर 3 वह्यांची किंमत झाली, एका वह्याची किंमत झाली 20 तर 3 वह्यांची झाली 60. तर पाहू शकता एका वहीची किंमत 20 आहे, तर 20 गुणिले 9 केले 180, 20 गुणिले 24 केले तर 480 आणि 20 गुणिले 50 केले तर 1000. तर अशा प्रकारे आपण याचे उत्तर काढू शकतो जर आपल्याला एका वहीची किंमत माहिती असेल तर. या वरील सारणीवरून असे दिसते की प्रत्येक जोडीत वह्यांची संख्या x आणि त्यांची किंमत y यांचे गुणोत्तर 1/20 असे आहे. म्हणजे एक वही आणि त्याची किंमत आहे 20, म्हणजे 1/20 आपण असे म्हणू शकतो किंवा 1 एकास 20 असे म्हणू शकतो. वह्यांची संख्या व त्यांची किंमत समप्रमाणात आहे. म्हणजे वह्या जर वाढवल्या तर त्यांची किंमतही त्यानुसारच वाढते. तर अशा उदाहरणात 2 पैकी एक संख्या वाढली तर दुसरी त्याचप्रमाणे वाढत जाते. म्हणजेच काय, आपल्याकडे जर वह्यांची संख्या वाढली तर त्याचप्रमाणे त्याची किंमतही आपोआप वाढत जाणार. समचलन. x आणि y समप्रमाणात आहेत. हेच विधान x आणि y समचलनात आहेत किंवा x आणि y यांच्यामध्ये समचलन आहे असे लिहिता येते. समप्रमाणात म्हणजेच काय, x ची संख्या 1 ने वाढली तर त्याचप्रमाणे y चीही संख्या 1 ने वाढते किंवा दिलेल्या गुणोत्तराने वाढते. म्हणजेच काय, हे दोघे एकमेकांमध्ये समचलन आहेत किंवा समप्रमाणात आहेत. तर ते आपण कसे लिहितो, तर त्यासाठी आपण एक चिन्हाचा वापर करतो. तर आपण हे अल्फा नावाचे चिन्ह आपण वापरतो. तर x अल्फा y असे लिहिता येते. एक हे अल्फा हे चलन या अर्थी वापरले जाणारे ग्रीक अक्षर आहे. म्हणजे अल्फा हा शब्द किंवा हे अल्फा हे चिन्ह हे ग्रीक अक्षर आहे. ते आपण कशासाठी वापरतो? चलनासाठी, किंवा आपण म्हणतो की समचलन की आहे त्यासाठी. तर आपण म्हटले x बरोबर ky, कारण x हा y बरोबर वाढतो. म्हणजे x जर 1 आहे तर y हा 2 ने वाढत असेल. x जर 2 आहे तर y हा 4 ने वाढतोय. याचा अर्थ काय, याची संख्या डबल होत चालली किंवा द्विगुणित होत चालली. तर त्यासाठी हा k ही तेवढाच महत्वाचा असतो. कारण x अल्फा y म्हणजेच काय, x जितका वाढेल तितकाच y वाढणार. पण कितीनी वाढेल हे ठरवणारा असतो k. या k ची संख्या नेहमी एक स्थिर असते, म्हणून त्याला म्हणतात स्थिर पद. आणि ते कसं काढायचे, तर x/y जर केले तर आपल्याला कळते k ची संख्या किती आली ते. आणि ही मांडणी चलनाचे समीकरण आहे. म्हणजे x बरोबर ky यालाच चलनाचे समीकरण असे म्हणतात, जिथे k हा चलनाचा स्थिरांक झाला. चलनाचे चिन्ह वापरून विधाने लिहा. पहिला आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्येच्या वर्गाशी समप्रमाणात आहे. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ जर आपण a लिहिले आणि त्रिज्या जर r ने आपण समजून घेतली किंवा लिहिली, तर आपण काय लिहिले, वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्येच्या वर्गाशी समप्रमाणात. म्हणजे त्रिज्येचा वर्ग म्हणजे r चा वर्ग घ्यायचा आणि समप्रमाणासाठी आपल्याला चिन्ह आहे अल्फा, म्हणजे a अल्फा r चा वर्ग असे लिहितात. त्यापुढे द्रवाचा दाब हा p ने लिहिलेला आहे. हा त्याच्या द्रवाच्या खोलीशी समचलनात आहे. म्हणजेच काय, p अल्फा d हे असे आपण लिहू शकतो. आता एक उदाहरण घेऊ. x हे y शी समचलनात आहे. x ची संख्या 5 आणि y ची संख्या 30. तर चलनाचा स्थिरांक काढा व चलनाचे समीकरण लिहा. तर चलनाचा स्थिरांक काढायचा आपल्याला x आणि y हे समचलनात आहे. याचा अर्थ काय, x अल्फा y.
तर अल्फाचं आपल्याला उत्तर जर बरोबर मध्ये आणायचं असेल तर त्याला y ला k ने गुणावं लागतं. आपण लिहितो x बरोबर ky, जिथे k हा चलनाचा स्थिरांक झाला. आता चलनाचा स्थिरांक काढायचा आहे तर पहिले x आणि y ची किंमत आपण इथे टाकू. चलनाचा स्थिरांक काढायचा असेल तर x आणि y ची किंमत किंवा संख्या या स्थिरांक ह्या समीकरणात चलनाच्या समीकरणात टाकू. तर x ची संख्या टाकली 5 आणि y ची ठेवली 30. ते आपल्याला k काढायचं तर ही 30 गुणाकारात आहे तर विरुद्ध दिशेला जाताना ती भागाकारात गेली तर 5/30 आली, त्याचं उत्तर आलं 1/6. म्हणजे k ची संख्या झाली 1/6. तर आपला चलनाचा स्थिरांक मिळाला 1/6. आता काय करायचंय? k ची संख्या आपल्या समीकरणात ठेवू. चलनाच्या समीकरणात आपण ठेवली तर आपलं उत्तर काय भेटेल? x हे बरोबर y/6 किंवा हा 6 जर डावीकडे उजवीकडे नेला, डावीकडून उजवीकडून डावीकडे नेला तर 6 इथे भागाकारात होता, तिकडे गुणाकारात जाईल. तर आपण असे लिहू शकतो y बरोबर 6x. तर हे अशा दोन्ही प्रकारे आपल्याला समीकरण लिहिता येते. आता याचा अभ्यास का करायचा? कारण आपल्याला पुढच्या इयत्तेमध्ये पुन्हा आलेखाचा वापर करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला याचा उपयोग होणार आहे. चला आता दुसरे उदाहरण पाहू. शेंगदाण्याची किंमत त्याच्या वजनाच्या समप्रमाणात आहे. म्हणजे इथे आता किंमत आणि वजन हे दोघांमध्ये अल्फाचं चिन्ह येणार. 5 किलोग्राम शेंगदाण्याची किंमत 450 असेल तर 1 क्विंटल शेंगदाण्याची किंमत किती? तर 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्राम. तर त्याआधी आपल्याला समजायला पाहिजे की 5 किलोग्राम 450 असेल तर ही 1 किलोला किती पडते? म्हणजेच काय? आपल्याला काढायचं के ची किंमत किंवा स्थिर चलनाची किंमत. तर पहिले लिहू, शेंगदाण्याची किंमत x व शेंगदाण्याचे वजन y मानले तर x व y हे समचलनात आहे असे आपल्याला इथे दिलेत. म्हणजे काय? x अल्फा y. आता अल्फाचे चिन्ह आपल्याला बरोबरीत लिहायचं असेल तर तिथे हा स्थिरांक घ्यावाच लागतो जो आहे k. त्यापुढे x ची संख्या दिली आहे 5 किलोग्राम. आपल्याला शेंगदाण्याची किंमत म्हणजे काय? आपल्याला ती दिली 450. म्हणजेच काय? x ची किंमत दिली 450 आणि y ची किंमत दिली 5 किलोग्राम. तर आपण लिहिताना फक्त आपल्याला उत्तर कशात काढायचंय? आपल्याला क्विंटल मध्ये काढायचंय. तर आपण काम करू, पहिले त्याची किलोग्राम मध्ये संख्या लिहून घेऊ. तर y ची आपल्याला किंमत दिली 5. तर आपल्याला दिलेल्या समीकरणात आपण ठेवू. तर x ची किंमत 450, y ची किंमत 5 आणि k जशा तसा. तर आपल्याला 5 गुणाकारात तिकडे गेला, डावीकडे गेला तर भागाकारात जाईल. तर 450 भागिले 5 येते 90. म्हणजे k ची किंमत आपल्याला भेटली 90. हा झाला चलनाचा स्थिरांक. आता ह्यानुसार आपल्याला काढायचंय आपल्याला 1 क्विंटलसाठी शेंगदाण्याची किंमत किती? तर आपण एक काम करू. पहिले त्याचं समीकरण लिहू. म्हणजे x बरोबर ky, तर k ची किंमत आली 90. तर आपण लिहिलंय x बरोबर 90y. आता आपल्याला काय करायचं? 1 क्विंटल शेंगदाण्याची किंमत काढायची आहे. तर 1 क्विंटल आपण वजन आहे आणि वजन आपण कशाने लिहिलंय? वजन आपण y म्हणून मानले आहे. तर y ची किंमत आता किती दिली? 1 क्विंटल. 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्राम. तर आपण y च्या इथे लिहू 100. तर 90 गुणिले 100 आपले x चे उत्तर आले 9000. म्हणजेच काय? 1 क्विंटल शेंगदाण्याची किंमत काय भेटली? 9000. आणि ही संख्या आपल्याला जी 90 भेटली ही खरं तर काय आहे? चलनाचा स्थिरांक. कारण आपल्याला कळले 5 किलोग्राम जर 4.5 ला असेल तर 1 क्विंटल साठी किती भाव चढू शकतो किंवा किती भाव येऊ शकतो? तर ते कशावरून समजते? k च्या किमतीवरनं किंवा k च्या आलेल्या संख्येवरनं. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो आपली दिलेली संख्या किती पटीने वाढते किंवा किती पटीने उतरते हे कोण शोधून देणार? तर आपल्याला k ही संख्या म्हणजे चलनाचा स्थिरांक आपल्याला शोधून देणार. आणि त्याआधी सगळ्यात महत्वाचं काय? दिलेल्या दोन्ही गोष्टी एकमेकांची समचलनात असायला हव्या. तरच आपण चलनाचा स्थिरांक काढू शकतो अथवा ते काढता येत नाही. आणि जर चलनाचा स्थिरांक कळला तर आपल्याला दिलेल्या वजनाची आणि त्याबरोबर त्याची किंमत किंवा दिलेली संख्या आणि त्याची किंमत ही पुढे वाढत जरी गेली तर आपण दोघांपैकी कोणाचे उत्तर आपण काढू शकतो. तर चला आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात याचा सराव संच सोडूया. तोपर्यंत धन्यवाद.